इतक्या पहाटे माझा एवढा उत्साह बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नक्की कुठे चाललीये। आम्ही आज जातोय कुंजापुरी माता मंदिर इथे सनराइज बघायला। आता तुमच्या समोर दिसतोय तसाच ऋषिकेश ते कुंजापुरी इतका कमाल रस्ता आहे आणि तितकीच कमाल थंडी पण होती। ऋषिकेश पासून हे मंदिर 27 किलोमीटर लांब आहे। तासाभरात आम्ही पायथ्याशी पोहोचलो आणि आम्ही पोहोचलो तेव्हा 6 वाजले होते, पण सूर्योदय त्या दिवशी सकाळी 7:09 होता। मंदिरापर्यंत अशा छान पायऱ्या आहेत। आणि 300 पायऱ्या चढल्यानंतर आम्ही मंदिरात पोहोचलो। माझ्याकडे बघून तुम्हाला समजलं असेलच की मी किती एक्साइटेड आहे सूर्योदय बघायला। आम्ही पोहोचलो तेव्हा मंदिर बंद होतं। मग आम्ही लगेच मंदिराच्या उजव्या बाजूला गेलो, जिथे उभं राहून या सुंदर पर्वतरांगांमधून होणारा सूर्योदय बघता येतो। आणि आम्ही तर मांडी घालून मस्त खाली बसलेलो आणि मी हा टाइम लॅप्स तुमच्यासाठी शूट केलेला। सूर्योदय होताना आकाशाचे हळूहळू बदलणारे रंग आणि सूर्याची पहिली सोनेरी किरणं बघून डोळ्यांचं पारणं फिटलं। असं काहीतरी पाहिल्यानंतर ते पहाटेचं उठणं आणि एवढ्या थंडीत इथे येणं सार्थकी लागल्यासारखं वाटतं। वेगवेगळ्या योगशाळांमधून खूप विद्यार्थी तिथे आले होते, पण ह्या क्षणी कोणी काहीच बोलत नव्हतं। प्रत्येक जण तो क्षण डोळ्यात साठवून घेत होता। मी पण गेल्या वर्षी इथे योगशाळेकडून आले होते, तेव्हाचे फोटोज आणि व्हिडिओज माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर आहेत। तिथे मला माझी एक जुनी मैत्रीण दिसली, ॲना, जी माझ्यासोबत योगा सेंटरला होती। मला खूप छान वाटलं तिला भेटून। ती आता ऋषिकेशमध्ये साऊंड हिलिंग मध्ये काम करते। मंदिर ओपन झाल्यानंतर दर्शनासाठी तिथे खूप मोठी रांग होती, तर आम्ही तोपर्यंत मॅगी खाल्ली आणि चहा घेतला। मंदिराच्या बाजूलाच एक छोटं स्नॅक सेंटर आहे। हे मंदिर उत्तराखंडमधील 51 सिद्धिपीठांपैकी एक आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार 1979 ते 80 मध्ये झाला होता। पौराणिक कथेनुसार भगवान शिव यांची पत्नी सती हिने आपल्या वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आणि तिथून तिचे मृत शरीर कैलासावर परत नेत असताना तिच्या शरीराचा वरचा भाग या जागेवर पडला, जिथे हे कुंजापुरी मंदिर स्थित आहे।
मंदिराच्या ह्या पायऱ्या चढताना आणि उतरताना अशा पाट्या दिसतात ज्यावर देवीच्या 32 नावांचा उल्लेख असलेले मंत्र लिहिलेले आहेत. तिथून आम्ही निघालो भागीरथी आणि अलकनंदा नदीचा संगम असणाऱ्या पवित्र ठिकाणी म्हणजेच देवप्रयाग, जे कुंजापुरीपासून 90 किलोमीटरवर आहे आणि तिथे पोहोचायला आम्हाला 2.5 तास लागणार होते. पण तुम्हीच बघा ना, इतके अशक्य सुंदर डोंगरांमधून जाणारे रस्ते असतात तेव्हा असं वाटतं हा प्रवास कधी संपूच नये. फायनली आम्ही देवप्रयागमध्ये प्रवेश केला आणि ही लोकांची गर्दी बघून मला समजलं इथून संगम दिसत असणार. त्यामुळे हा संगम वरून बघण्यासाठी आम्ही पण उतरलो. थोडं पुढे आलं की पोलीस स्टेशनच्या बाजूला गाडी लावायची आणि तिथे पुढे अशी एक पाटी लावलेली आपल्याला दिसते. तिथून खाली उतरायला सुरुवात करायची. हा रस्ता तिथल्या लोकल मार्केटमधून जातो. आणि मार्केट संपलं की भागीरथी नदी पार करण्यासाठी हा झुलता पूल लागतो. इथून भागीरथी नदीचा प्रवाह खूप सुंदर दिसतो. संगम घाटाजवळ पोहोचल्यावर जिथे मी आता चालतीये ती तिथली एक शाळा आहे. मला इतका हेवा वाटला इथल्या विद्यार्थ्यांचा. किती छान त्यांना असं 2 नद्यांचा संगम असणाऱ्या ठिकाणी शिकता येतं. इथे पोहोचल्यावर माता गंगेचं छोटं मंदिर आहे. आणि जसजसे आपण खाली उतरतो हा संगम आणखी सुंदर बघता येतो. मी पहिल्यांदा 2 नद्यांचा संगम पाहिला आणि आपल्याला अगदी शेवटच्या पायरीपर्यंत जाता येतं. ही अलकनंदा नदी आहे आणि ही भागीरथी नदी आणि या अशा एकत्र येऊन पुढे गंगा नदी होते. आणि पाण्याचा pH वेगळा असल्यामुळे त्यांचं पाणी लगेच मिक्स होत नाही. देव म्हणजे ईश्वर आणि प्रयाग म्हणजे संगम, या 2 पवित्र नद्यांचा ईश्वरी संगम म्हणून या जागेला देवप्रयाग असं नाव आहे. इथे प्रभू रामांच्या पावलांचे ठसे आहेत. असं म्हणतात रावणाचा वध केल्यानंतर प्रभू रामांनी इथे बसून ध्यान केलं होतं. परतीचा संपूर्ण प्रवास हा असा गंगेच्या प्रवाहासोबत आहे. तिथून आल्यावर आम्ही या कॅफेमध्ये आलो होतो, ज्याबद्दल मी मागच्या व्लॉगमध्ये बोलले होते. इथे सगळे बेकरीचे पदार्थ, पेस्ट्रीज, ॲपल किंवा बनाना पाय, क्रॉसो किंवा कॉफी पण खूप छान मिळते. रात्री हॉस्टेलमध्ये फ्रेश होऊन आम्ही इथे डिनरला आलेलो. आपण प्रवासात असताना खूप स्ट्रीट फूड खातो किंवा हॉटेलला जेवलो तरी खूप हेवी पदार्थ खातो. त्यामुळे आम्हाला काहीतरी हलकं खायचं होतं. इथे खूप छान दाल खिचडी मिळते. हे हॉटेल लक्ष्मण झुलाला जाताना लागतं.
चौथ्या दिवशी आमची दुपारी हरिद्वार स्टेशनवरून मुंबईसाठी ट्रेन होती. निघण्यापूर्वी आम्ही गंगेजवळ गेलो होतो. समोर जे तुम्ही बघताय ते 13 माळ्यांचं मंदिर आहे. इथे वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. इथे ह्यावेळी जाता नाही आलं, पण पुढच्या ऋषिकेश ट्रिपला मी इथे नक्की जाईन. थोडा वेळ शांत नदीकडे बघत बसलेलो आणि पुन्हा तुला भेटायला येऊ असं वचन गंगा नदीला देऊन परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात या गोंडस बाळासोबत आम्ही खूप धमाल केली. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या ह्यांचा बर्थडे होता, जो आम्ही ट्रेनमध्ये असा सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे टू यू. असे आनंद देणारे छोटे छोटे मोमेंट्स आपलं आयुष्य सुखी करतात. जर तुम्ही आधीचा भाग पाहिला नसेल तर लगेच बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते. आणि तुम्हाला या भागात काय काय आवडलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.